केळापूर तालुक्यातील मारगुडा पोड येथील कोलाम बांधवांनी फेरफार रद्द करण्याची मागणी केलेली आहे। केळापूर तालुक्यातील मारगुडा पोड येथील गट क्रमांक 269 मधील कथित चुकीचा फेरफार क्रमांक 1007 रद्द करून पीव्हीटीजी कोलाम बेगर लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात इंदिरा बोंदरे प्रदेश अध्यक्षा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। निवेदनानुसार सदर 0.34 हेक्टर जागा ही 1957 च्या आदेशानुसार कोलाम वस्तींसाठी संपादित सरकारी गावठाण जमीन असून अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्यास आहेत। मात्र 2022 मध्ये पंचफुला मडावी यांनी फेरफार नोंदवून 7/12 वर नाव समाविष्ट केल्याने घरकुल योजनेच्या मंजुरीत अडथळे निर्माण झाले आहेत। हा फेरफार नियमबाह्य असल्याचा आरोप करत तो तात्काळ रद्द करून जागा पुन्हा कोलाम वस्ती किंवा सरकारी नोंदणीत करण्यात यावी, तसेच घरकुल बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच 7 दिवसात नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून स्थळ पंचनामा व अहवाल सादर करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेचे विलास आत्राम अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी दिला आहे। यावेळी विलास आत्राम आणि इंदिरा बोंदरे यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। नमस्कार। मांगुडा गावपोड तालुका केळापूर या ठिकाणातील एक जागेचा समस्या आहे की त्या ठिकाणी 1956-57 मध्ये त्या 7/12 स्पष्ट नमूद आहे की हे लोकवस्ती आहे, पण आज आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्या ग्रामसेवकाच्या संमताने 2022 मध्ये फेरफार करून त्या लोकांना 70 कोलाम पोड जिथं घर आहे त्या लोकांना काढण्याचा कुठेतरी प्रयत्न होत आहे। आम्हाला असं वाटतं की त्या लोकांना कुठेतरी अन्याय होत आहे आणि हा आमचा कोलाम समाज पीव्हीटीजीमध्ये आहे। त्यांना कुठेतरी जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा इतर काही अधिकारी असतील त्यांनी त्यामध्ये कुठेतरी चौकशी करून त्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे हे त्यांनी बघितलं पाहिजे। आणि आमची हेच शासनाला आणि प्रशासनाला विनंती असेल, त्यांनी आपल्या पटवारीच्या माध्यमातून आपल्या मंडळ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तिथं स्पॉट पंचनामा करून त्यांना ते जमिनी कशी देता येईल हे प्रयत्न करावे पाहिजे। यासाठी आम्ही निवेदन द्यासाठी कलेक्टर ऑफिस साहेबाकडे आम्ही आज आलेलो आहोत।